शेंगदाण्याचं तेल तर कधीच देतात, दारिद्र्यता येते. पतीला गुरु मानायची पद्धत आहे. तारखेचं पूजन चालणार आहे, 31चं पण चालणार आहे. आता 1 तारखेला कुठे करणार आहे? शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे ना की तेल म्हणजे लक्ष्मी. धन्वंतरी पूजन आहे. तर धन्वंतरी ही सुद्धा जेव्हा देव आणि राक्षस यांच्यामध्ये जेव्हा समुद्र मंथन झालं होतं, त्यातनं जी रत्न बाहेर निघाली होती, त्याच्यातनं धन्वंतरी देवता म्हणजे आरोग्याची, तुम्ही जर दवाखान्यात गेलात तर तिथे एक देवतेचा फोटो किंवा मूर्ती असते, तिला धन्वंतरी देवता म्हणतात. तर फक्त पैसा असेल आणि खूप मोठा आजार आहे, चालणार आहे का आपल्याला? मग तो पैसा काय कमायचा ना, येणार आहेत आणि आजारपणात जाणार आहे. तर पहिली पूजा गायीची केलीये आणि त्यानंतर दुसरी धन्वंतरीची पूजा करायची आहे आणि त्या धन्वंतरी देवतेला सांगायचं की आम्हाला आरोग्य, माझ्या कुटुंबाचा, आपण नेहमी काय प्रार्थना करतो, शारीरिक, मानसिक, आर्थिक आरोग्य, तर आम्हाला आरोग्य दे अशी प्रार्थना करायची आहे. त्या दिवशी प्रयत्न करायचा आहे, काहीतरी विकत आणायचं आहे. खरेदी त्या दिवशी धनाच्या रूपाने किंवा जी वस्तू घेणार आहे त्या रूपाने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार आहे. पण म्हणून सगळेच घेतात, स्टीलचं भांड घेऊ का, हेच घेऊ का, तेच घेऊ, तुमच्या मनाला जे योग्य वाटेल. मग त्यात वाहनाची खरेदी असेल, एखाद्या प्रॉपर्टीची खरेदी असेल, एखादी वस्तू असेल की जी आवश्यक आहे. नाहीतर सगळ्यांनी ठरवलंय की स्टीलचं भांड तरी घेतलं चालतं, मग जा म्हणून एक वाटी, एक ताट विकत घेऊन यायचंय. फक्त त्याचा अर्थ असा आहे की त्या दिवशी तुम्ही जी खरेदी करून वस्तू आणणार आहे त्या रूपामध्ये तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार आहे. त्याच्यामुळे पहिली वसुबारसची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धन्वंतरीची पूजा करायची. त्या पूजेमध्ये गुळ आणि धन्याचं नैवेद्य ठेवतात आणि त्यानंतर ते धने अर्धे अर्धे फोडायचे जेव्हा सगळी पूजा होते आणि कुंडीमध्ये हे धने लावायचे. आणि त्यानंतर जी कोथिंबीर उगवून येणार आहे ना, ती कोथिंबीर आपल्या तिजोरीमध्ये थोडी उगवून येऊ द्या आपल्या दारात. एक तर किती आनंद होईल ना की कुंडीमध्ये कोथिंबीर उगवून आलेली आहे. काही धने, अख्खे धने तशी ठेवायची आणि प्रयत्न करा की थोडी तुळशीमध्ये लावा आणि उगवून आल्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. लक्ष्मीपूजन कसं करायचं ते सांगितलं आहे. त्या दिवशी यमदीपदानाची एक प्रघात आहे की संध्याकाळच्या वेळेस पिठाचा दिवा करायचा आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी हे यमदीपदान करायचं असतं. तर पिठाचा दिवा करायचा आहे. तर गव्हाच्या पिठामध्ये ना एक शक्ती आहे, तो आहे ना तमोगुणी. 3 गुण असतात, त्यातलं तमोगुण शोषून घेण्याची शक्ती त्याच्यात असते आणि जो अकाली मृत्यू होतो तो तमोगुणामुळे होतो. त्याच्यामुळे नरक चतुर्दशीला आपण जी पहिली अंघोळ करतो तेव्हा ते एक फळ पायाखाली फोड, म्हणजे बलीच्या रूपाने आपण त्याचा, मग बली म्हणजे तो राक्षस तर एकदा मेलाय, मग हा बली कोण आहे ना, तर माझ्या मनामध्ये, म्हणजे हे जे सण आहे ना त्याच्या मागचा अर्थ समजून घेतला पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो राक्षस आहे. तो कधीतरी पटकन वरती येतो, इथे आरतीला आला की सगळीच जण अगदी रामाचा अवतार होऊन जातं. घरी गेल्यानंतर काली होऊन जाते प्रत्येक स्त्री. दिवाळीला मीच सगळं करायचं का, बाकी तुम्ही फक्त ऐकता फरक खायला, होते की नाही काली? तर ते आपल्यामध्ये असतं. तर प्रत्येक वर्षी आपल्याला आठवण करून द्यायला लागतं की वर्षभर तुझ्यामध्ये तो जो राक्षस आहे, नरक राक्षस तयार झालेला आहे ना, तर त्याला मारायचंय. मग तो मारताना तो भाव पाहिजे की खरंच मारला गेला आहे, की ते सगळं झाल्यावर पुन्हा पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यात मी एवढी थकून जाणार आहे की तो राक्षस परत जन्माला येणार आहे. तर त्याच्या रूपात तो श्रीकृष्णाने तो राक्षस मारला होता आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण तो राक्षस, ते फळ असतं, त्या फळाला मारत असतो. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे ना की तेल म्हणजे लक्ष्मी. तुम्हाला आजी वगैरे पूर्वीच्या काळात सांगितलं असेल, माहिती असेल तर त्या दिवशी तेल आणि पाण्याने अंघोळ का करायचंय ना, तर पाणी म्हणजे गंगा आणि तेल म्हणजे लक्ष्मी आहे. तर ह्या दोघांचं मिश्रण करून अंघोळ करायची आहे, या दोघांचं मिश्रण करून दिवा लावायचा आहे आणि ह्या दोघांचं मिश्रण करून आपण पदार्थ, दिवाळी करतो म्हणजे काय करतो, तेलात सगळे पदार्थ तळतो आणि पाण्यामध्ये एखादा काहीतरी पदार्थ मिक्स करून त्याचे शेव आहे काहीतरी. तर शास्त्रामध्ये तेल आणि पाणी ह्या 2 गोष्टींचा संगम सांगितला होता. मग ही माणसाची इन्व्हेन्शन आहे की त्याने वेगवेगळे पदार्थ, वेगळ्या वेगळ्या गोष्टी शोधून काढलेल्या आहे. तर संध्याकाळच्या वेळेस
कणकेचा दिवा घ्यायचा आहे, त्याला 4 मुख करायचे, 4 वाती करायच्या आणि याच्यात आठवणीने मोहरीचं तेल जाळायचं, तिळाचं तेल नाही, तुपाचं नाही, शेंगदाण्याचं तेल तर कधीच दिव्यात दारिद्र्यता येते. शेंगदाण्याचं तेल वापरायचं नाही, नाहीतर आणलंय दिवाळीला सगळं तळायला म्हणून ते तेल टाकतोय तर नाही. आठवणीने थोडंसं मोहरीचं तेल आणा आणि ह्या दिव्यात टाकायचंय. आता आपण दिवाळी म्हणतो म्हणजे दिवाळी काय, दिव्यांची पूजा आहे. पण मला सुद्धा ह्या वर्षी कळलं, मी कधी करत नव्हती. काय करायचं, एका ताटामध्ये दिवे ठेवायचे, 11, 5, 3 तुम्हाला पाहिजे तसं ते देवासमोर ठेवायचे. प्रत्येक दिव्याला हळद कुंकू अक्षदा व्हायची, फूल व्हायचे, मग हे दिवे सगळीकडे लावायचे. दिव्यांची पूजा आहे ना, तर ती दिव्यांची पूजा मी एवढ्या वर्ष कधी केली नव्हती. हा दक्षिणेकडे तोंड करून मी संध्याकाळच्या वेळेस दिवा लावायची, पण माझ्या घरातल्या दिव्यांची पूजा मी कधी केली नव्हती. तर ह्या वर्षी एक ती नवीन मी पद्धत करणार आहे की सगळे दिवे देवाजवळ ठेवायचे ताटामध्ये, त्यांची पूजा करायची, मग ते प्रकाशमान करायचे. अशा पद्धतीने दिवाळीची पूजा करायची. मी तरी 31 आणि 1 तारखेला दोन्हीही दिवस पूजा मांडून ठेवणार आहे. फक्त आदल्या दिवशीची फुलं काढायची, वाटलं तर वस्त्र, वाटलं तर बदलायचं, नाही बदललं तरी चालेल, कारण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फक्त 5:15 पर्यंत पूजा आहे. पण शास्त्राप्रमाणे सांगितलंय की 1 तारखेचं पूजन चालणार आहे, 31चं पण चालणार आहे. आता 1 तारखेला कुठे करणार आहे, तर अयोध्येला 1 तारखेला पूजा करणार आहे. पण बाकीची जी तीर्थक्षेत्र आहे म्हणजे तिरुपती जे पैशाचं दैवत आहे तिथे 31 तारखेला करणार आहे. श्रीनाथ आहे तिथे पण 31 तारखेला करणार. जे मेजर सिटी देवाचे जे मंदिर आहे तिथे 31 तारखेला करणार आहे. फक्त अयोध्येला 1 तारखेला करणार आहे. त्याच्यामुळे आपण याच्यात भांडणात न पडता की कधी करायचं ना, दोन्ही दिवस दिवाळी. माझ्यासाठी तर 365 माता लक्ष्मी, माता माझी आई आहे ती. स्वामींना आपण विष्णू म्हणतो, तर माता लक्ष्मी ही माझी आई आहे. त्यामुळे दोन्ही दिवस त्याची छान 5ही दिवस तेजाने आरती, म्हणजे आपला आतला दिवस स्पेशली ह्या वेळेस जो आतली लक्ष्मी, आतलं तेज आपल्याला जागृत करायचंय. त्यामुळे बाहेरची दिवाळी होणारच आहे, ती शांत पण होऊन जाणार आहे नंतर. पण माझा इथला जो दिवाळीचा दिवा जो लागणार आहे तो अखंड प्रकाश देणारा दिवा झालेला पाहिजे. अशा पद्धतीने ही दिवाळी साजरी करायची आहे. बलिप्रतिपदेच्या म्हणजे पाडव्याच्या दिवशी हा पती पत्नींचा सण आहे. मग दरवर्षी आपण नवऱ्याला ओवाळतोच ना, मग ह्या वर्षी वेगळं काय असतं ना, तर आपले जे सण इतके सुंदर आहे ना, झाले वर्षभर काय झालं असेल, भांडणं झाली असेल, ही सगळी भांडणं मिटवायची आहे. आपली भांडणं बघा डिवोर्स पर्यंत जात नाही. आपल्या म्हणजे भारताच्या बाहेर 2-3 वर्ष म्हणजे वेदिका सांगते की माझी एक फ्रेंड आहे ना, तिला 11 बच्चे, म्हणजे त्यांची भाषा मुलीची जरा वेगळी आहे, 11 मुलं आहे. त्यातले एका पप्पाचे हे इतके, दुसऱ्या पप्पाचे अशी मुलं असतात. आपल्या भारतात तसं नाहीये. म्हणजे डिवोर्स पर्यंत आपली जातच नाही. त्यांना नाही आवडलं, ओके, दुसऱ्याशी लग्न करून घेणं हा प्रघात आहे. तर आपल्या याच्यात सण का ठेवले ना, वर्षभर काय झालं गेलं, गंगेला मिळालं आणि आता नवरा आपल्याला त्या दिवशी छान पाकिटामध्ये पैसे देणार, काहीतरी सोनं घेणार, आपणही त्याला ओवाळणार. शास्त्रात असं सांगितलंय की त्याच्या उजव्या अंगठ्यावर पाणी टाकायचं आहे. नवऱ्याला म्हणा बाबा स्वच्छ अंघोळ करून घे, उजव्या अंगठ्यावर पाणी टाकायचं आणि ते पाणी, कारण आपल्याकडे पती परमेश्वर, पतीला गुरु मानायची पद्धत आहे. स्त्रियांनी ना गुरु शोधायला जाण्याची गरज नाही, कारण की स्त्री आहे ना, एक तर ती इतकी सुंदर आहे मुळातच विचारांनी, तिच्या आतल्या रूपाने. वरच्या रूपावर जाऊ नका, तर बाहेर गेल्यावर काय होतं, तिची पटकन फसगत होते. म्हणून मी मागच्या जेव्हा नवरात्री देवी प्रकट झाल्याची सांगितलं होतं की स्त्रियांनी कुठल्याही पुरुषाला गुरु करायचं नाही. मग कोण गुरु आहे ना, माझा पतीच माझा गुरु आहे, तोच परमेश्वर आहे. मी नेहमी एक आणखीन पूर्वी गंमत सांगायची की बऱ्याचशा बायका सांगायची की नवऱ्याशी जमत नाही, भांडण होतं, चिडचिड होते. मी म्हणायची सरळ स्वामींना ना नवऱ्यामध्ये बघा. नवरा म्हटलं ना 11 वाजता आल्या रात्री की मला गरम गरम पोळी खायला दे, आपण विचार करायचा की अरे स्वामींनी माझ्याकडे गरम पोळी मागितली, धावत किचन मध्ये जा, पटकन कणिक भिजवा, फ्रीज मधली सुद्धा कणिक नाही. स्वामी खरंच आले तर आपण त्यांना फ्रीज मधली कणिक देऊ का? नाही. तर त्यांच्यात परमेश्वर बघा ना, ते मिळणार आहे, स्वामींना जाऊन मिळणार आहे. तर त्यांच्यात त्या दिवशी जरी परमेश्वर बघायचं आहे, त्यांनीही, म्हणजे हे फक्त स्त्री पुरता मर्यादित नाही, त्यांनीही लक्ष्मी बघायची, आपणही त्यांच्यात विष्णू. म्हणजे आपलं अध्यात्म एवढं छान आहे ना की त्यातही पती पत्नीच देव बघायला शिकवलंय. म्हणजे तिच्यातच त्यांना लक्ष्मी दिसली,
तर त्या लक्ष्मीशी नवरा भांडेल का? खऱ्या मनाने जर त्याने लक्ष्मी बघितली तर हिच्याशी पंगा घ्यायचा नाही, कुठे भांडायचं. आणि आर्थिक संकट आणि जगात मला वाटतं कितीही अशी माणसं असतील की ती देवाला मानत नाही, पण लक्ष्मीपूजनला बायकोच्या बाजूला येऊन बसतात की नाही, असं वर्षभर सांगतील मी देवाला मानत नाही, माझा देवावर विश्वास आहे. मग त्याला म्हणायचं बाबा तुझा विश्वास नाही ना, नको तू लक्ष्मीपूजन करू, पण ती लक्ष्मी त्यांना आवडते. त्याच्यासाठी आपले सण एवढे छान रचना केलेली आहे ना की त्या बायकोतली मला लक्ष्मी दिसू दे आणि त्या नवऱ्यातला विष्णू मला दिसू दे. त्या भावाने त्याच्या चरणांवर ते पाणी घालायचं आहे, कारण पुरुषाची शक्ती ही उजव्या बाजूला आहे आणि स्त्रीची शक्ती ही डाव्या बाजूला आहे. मग ती शिव, मी शिवाच्या पायाचं तीर्थ घेते, मी विष्णूच्या पायाचं तीर्थ घेते आहे, हा आदर आहे. एकमेकाला आदर द्यायचा आहे. मग ते जी भेट देतायत ना, मग ती भेट सुद्धा आदर आहे की तू लक्ष्मी आहे, ती ज्योतीने तेजाची आरती, हे जे वाक्य आहे ना, तर लक्ष्मीची लक्ष्मीने आरती ना, त्या लक्ष्मीला लक्ष्मी भेट द्यायची आहे आणि तिची आरती. आपण नाही का मुलांवरनं वगैरे ते जे दारात लग्न झाल्यावर येतात मागायला पैसे, तर आपण पैसे ओवाळून देतो ना, तर त्यांची आरती आपण पैशाने ओवाळतो. त्यामुळे ज्योतीने तेजाची आरती, त्या लक्ष्मीची लक्ष्मीने आरती, तर तिला काहीतरी भेट द्यायची असते. पूर्वी काय असं नव्हतं की डिनरला जायचं आहे किंवा वेगळे वेगळे, तर हेच असे सण असायचे ना. पती पत्नीला पूर्वी बोलायलाही मिळायचं नाही, जॉईंट फॅमिली असायची, तर त्यांना तेवढा काळ जवळ द्यायला की काहीतरी द्यायचंय, तर ह्या सणाच्या निमित्ताने. आणि त्यानंतर मग शेवटचा सण येतो ना भाऊबीजेचा. माझ्या नवऱ्याचं घर मी भरपूर संपन्नतेने भरलंय. आता देवाला प्रार्थना करायची की देवा मी माहेरी आली आहे आणि माझ्या पायात जी लक्ष्मी आहे ना, त्या लक्ष्मीने माझ्या भावाची पण घराची बरकत होऊ दे आणि मग ती भाऊबीज ओवाळायची आहे. आणि त्या भावाने पण तेवढ्याच प्रेमाने, आता खूप मटेरियल झालंय की भाऊ किती ओवाळून येतो, मग त्याने मला अशीच साडी घेतली, आता मी काही त्याच्या दारात पायच ठेवणार नाही, ही भांडणं झाली. पण पूर्वीची प्रेम वेगळे, सगळेच रिलेशन आता थोडीशी खराब झालेली आहेत, पण ठीक आहे. पण तेव्हा त्या भावाने, त्या प्रेमाने की त्या लक्ष्मीच्या पावलाने तू जर माझ्या दारात आलेली आहेस तर त्याचं ऋण आहे माझ्याकडे काहीतरी, आणि ते ऋण फेडायचं. पूर्वीच्या काळी तर मुलीचं लग्न होताना तिच्या कुंकवाची पावलं उमटून ते घरामध्ये ठेवलं जायचं, कारण त्या मुलीच्या पायामध्ये लक्ष्मी असते असं म्हणतात. तर ती ते ऋण फेडण्यासाठी त्या सणाची समाप्ती ही बहीण आणि भावाच्या पूजेने केली जाते. ह्या दिवशी स्पेशली नवऱ्याने बायकोच्या हातचं जेवण खायचं नसतं, बहिणीच्याच हातचं, शास्त्र असं सांगतं. मग याला असं की त्यामुळे बायको, प्रत्येक स्त्री ही आपल्या माहेरी निघून जाणार आणि आपली पण नणून आपल्या घरी येणार, तोही एक सण होणार. आणि मग त्याच्यामुळे आपल्या बायकोच्या हातचं त्या दिवशी अन्न ग्रहण करायचं नाही असं शास्त्र आहे. पण मुंबई सारख्या शहरात किंवा सगळेच गावी जात नाही, तर ते शक्य होत नाही. मठातले तरी आपण सगळे एकमेकांशी कॉन्टॅक्ट करूया, तुम्ही मला टिफिन, त्या निमित्ताने तरी आपली एकमेकांच्या घरी टिफिन जाते. पण शास्त्र असं सांगतं की भाऊबीजेच्या दिवशी पत्नीच्या हातचं त्या दिवशी जेवण करायचं नाहीये, बहिणीच्या, आईच्या, बहीण नसेल आई आहे आणखीन कोणी आहे तर तिच्या हातचं जेवण करायचंय. आणि अशा पद्धतीने ही दिवाळी. पण ही दिवाळी संपल्यावर जसं मी सुरुवातीला सांगितले की आतली ज्योत जागृत झालीये का? नाही तर भरपूर दिवे आणायचे, लावायचे, मेकअप करायचे, सेल्फी काढायच्या रांगोळीच्या बरोबर, फक्त ती जागृती नको. आता आपला प्रवास हा अनंताकडे चालू झालेला आहे. तर देवाला प्रार्थना करायचं, लक्ष्मी मातेला, की तू ये आणि तू जेव्हा येशील ना, तर ही लक्ष्मी मला समाज कार्यासाठी, धर्मासाठी, देशासाठी वापरली जाऊ दे. त्या लक्ष्मी मातेला किती आनंद होईल ना की लाखो करोडो लोक आहे, पण त्यातल्या ह्या 10-15 स्त्रियांनीच हा विचार टाकलाय की तू जेव्हा येशील तर तुझा उपयोग हा धर्मासाठी होऊ दे. ती आनंदाने येणार की नाही. मी नेहमी म्हणते की जे हात देतात ना त्याच्याकडेच लक्ष्मी येते. त्याच्यामुळे जो असं बंद करतो ना तर ती पण ह्याच पोझिशन मध्ये जाते. त्याच्यामुळे नेहमी लक्ष्मीचा हात, आता फोटो इथे नाहीये पण एक हात असाच असतो ना, त्यामुळे आपल्याकडे पण आल्यावर पैसे नेहमी, म्हणजे आपण आपल्याकडे कामाला कोणी येत असेल, आणखीन कोणी असेल ना, तर कधी कंजूसी करायची नाही की ही बाई 3 दिवस भांडी घासायला येते ना, 30 दिवस, तर 2 दिवस आली नाही तर मीचे पैसे कट करेल. जर मी पैसे कट केले ना तर कुठल्या कुठे माझे पैसे कट करेल ना. त्यामुळे कधीही पैसे देत राहा, त्याच्या नशिबाची. मी एक गोष्ट सांगितली होती की एक माणूस होता,
त्याला 5 रुपये पगार होता, त्याचं लग्न होतं त्याला 10 रुपये पगार होतो, त्याला एक मूल होतं त्याचा पगार 15 रुपये होतो, आणखीन एक मूल झालं त्याचा पगार 20 रुपये. 20 रुपये मी सिम्बॉलिक सांगते, तो अगदी आनंदात असतो. 20 रुपये पगार आहे माझा. काही वर्षांनी त्याच्या एका मुलीचं लग्न होतं, त्याचा पगार 15 रुपये होतो. त्याच्या आणखीन एका मुलाचं लग्न होतं, तो त्याच्या संसारात जातो, त्याचा पगार परत 10 रुपये होतो. पत्नीचं निधन होतं, त्याचा पगार 5 रुपये होतो. तो देवाला म्हणतो, अरे देवा, तू जे दिवस होते तेच मला दाखवले परत. तो देव म्हणतो, तुझ्या नशिबात 5 रुपये होते, हे 15 रुपये प्रत्येक जण आपल्या नशिबाचं घेऊन येतो. म्हणजे असं म्हटलं जातं ना, की मी तुम्हाला सांभाळतोय, मी तुम्हाला खाऊ घालतोय, ही वाक्य जेव्हा कुठे ऐकायला आली, स्पेशली आपण तरी असं बोलायचं नाही, प्रत्येक श्वास जेव्हा जन्माला येतो तो आपल्या नशिबाचं लिहिलेलं घेऊन येतो आणि तो त्याच्याने खात असतो, उलट तुम्हाला त्याच्याने मिळत असतं. त्यामुळे मी तर म्हणेल की युट्यूबवर आता पुरुष तर आपल्याकडे कोणी नाही ऐकायला, तर जे पुरुष असं घरी आल्यावर ऐकवतात ना की मी तुम्हाला कमवून खाऊ घालतो आहे, तर त्यांनी ज्यांना ज्यांना खाऊ घालतात ना त्यांना हात जोडून नमस्कार करा की मला हे काम करायला मिळते, तुमच्या नशिबाचं मी फक्त घेऊन येतोय आणि तुम्हाला खाऊ घालतोय. हा खूप वेगळा विचार आहे. ऐकणाऱ्याला वाटेल की असं थोडीच असतं, मी कष्ट करतोय, मी सगळं करतोय, पण प्रत्येक जण आपल्या नशिबाच्या गोष्टी घेऊन येतो. त्यामुळे हा अहंकार मुलींच्या मुलांच्या बाबतीत पण आपण ऐकवायचं नाही. आणि कामाच्या बाबतीत पण मी फक्त काम मर करते. आमच्या घरात हे शब्द खूप मजेने घेतात, म्हणजे मी चेष्टा करते, बघ सात्विका, मी मरते. तर हे शब्द घरामध्ये बोलू नका. त्या आत्म्यांसाठी आपल्याला करायला मिळते. आणि त्यांच्यात मुलं मुली कशाला बघतात ना, त्यात स्वामी बघा. नावं देऊन टाका, मुलांची नावं बदला. मुलीला नाव लक्ष्मी द्या, एका मुलाला नाव विष्णू, एकाला शिव, एकाला नवनाथ द्या. मग तुम्हाला कळेल, अरे आज मी नवनाथांसाठी जेवण बनवते, आज लक्ष्मीला माझ्या हातचा भातच नाही आवडलेला आहे, मी दुसरा भात बनवे. हा जेव्हा भाव, हे कशासाठी सांगते ना मी तुम्हाला, ही खूप पुढची पायरी. हा जेव्हा क्षणाक्षणाला भाव येईल ना, अध्यात्मात तुम्ही असे वरती वरती जाणार आहात. हे आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे हा भाव. ननंद आली, सासू आली, कोणी पण आले ना, तर आत्मे त्यातला देव जेव्हा मला दिसायला लागेल, तर खऱ्या अर्थाने आपण जे हृदयस्थ स्वामी म्हणतो ते आपल्याला दिसणार आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया.